चला थँक्यू. दुसऱ्या फेरीतली ही दुसरी लढत आहे. दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे की आपले 12th मॅन इथं अनिवार्य असतील. 12वा तुमचा अतिरिक्त खेळाडू. एका बाजूला माहुलगाव संघ आणि एका बाजूला गोटेगर बी. स्पीडअप करा कृपा करून, कारण आपल्याला आपण म्हणतो रजनी क्रिकेट आहे. रात्रीतच मेगा ग्रँड फिनाले देखील खेळवायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदिनाथ आलेत, जे खरं तर प्रथम इथं टॉस जिंकलाय तो माहुलगाव संघानं आणि निर्णय स्वीकारलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग एज, बॉल चालला फ्लाइंग स्लिप मध्ये जिथे स्थगिती दिली आणि तदनंतर इथे पहा बाईचा सिग्नल देखील आलाय. एक सिंगल जी धावफलकावर कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या सहाय्यानं इथे मात्र धावफलकाचा शुभारंभ होत असताना महेश मांडवकर आणि कल्पेश माहुलकर ही जोडी क्रीडांगणावरती दाखल होतीये. गोलंदाज तयार. इथे पहा हलक्या हातानं बॅक टू द बॉलर खेळण्याचा मानस. वेगळ्या शैलीनं फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेचायचा होता. बॅटची एज घेऊन चेंडू इन फ्रंट ऑफ द विकेट आला आणि सरळ इथे मात्र गोलंदाजानं कलेक्शन इथे केलंय. जरूर डॉट बॉलची उद्घोषणा. एकेरी धावसंख्येवर मात्र धावफलक आहे. फटका चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन, बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा परिकक्षाचे बाहेर. चेंडू निघून जाईल 4 धावसंख्येकरता. आलाय पहिला धमाकेदार चौका. आणि या चौकाराच्या सहाय्यानं महेश मांडवकरनं स्पष्ट संकेत दिलेत इथे खरं तर लढायचं आहे. तेच काम इथे करतायत. प्रॉपर कनेक्शन, टिपिकल कॉपी बुक स्टाईल. फेकून दिलंय बॉलला, सरळ बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर. अत्यंत देखणा, अगदी दर्जेदार स्ट्रोक, चौकार. चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 9 या धावसंख्येवर. तुम्ही पाहतायत मनसे रायगड चषक 2024 चा हा चित्त थरारक प्रवास. लकी ड्रॉ साहिल लोंगले अगदी खडबडून जागा झाला असावा आणि यस त्याच्या नावे मात्र इथे लकी ड्रॉ कुपन्स. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करायचा होता परंतु फटका फसलाय. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. एकंदरीत याच एका निर्धाव चेंडूच्या सांगतेनं 5 चेंडूंचं सत्र संपल्यानंतर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक 9 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. निर्धारित 5च मिनिटं तुमच्याकरता असतील. गोटेगर बी संघ या गोष्टीची आपल्याला नोंद घ्यावी लागेल. आदिनाथ मडके सध्या गोलंदाजीच्या प्रॉपर गोलंदाजी होते. इथे निश्चितच आपण पाहतो एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉलची उद्घोषणा. षटक क्रमांक 1 ची इथे झाली आहे समाप्ती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर संघाची टोटल पोहोचली आहे 9. नशिबाची सायकल. थोडा आवाज दे. शेवटी स्पोर्ट्स सायकलचा आपल्याला विजेता प्रेक्षक इथे मिळाला आहे, जो आपल्या कर्जतचा युवा सुपरस्टार खेळाडू आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये कर्जत विरोधात खालापूर हा सामना आपल्या तालुक्याला जिंकून दिला. साहिल लोंगले, आपण मंचाच्या पुढे यावं आणि बाईंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते साहिल लोंगलेला ही सायकल सुपूर्द करावी. काय नशीब आहे साहिल लोंगलेचं पहा. कर्जतकरांनी शेवटी त्याच्या नशिबाला साथ देखील दिली. नशिबवान ठरलाय तो आणि त्याचे मित्र सांगतायत की भाई तुम्ही त्याला सायकल दिलेली आहे तर त्याने 4-5 राऊंड तरी मारावेत क्रीडांगणाला. किमान 4-5, 10-12 मारले तर चांगलीच गोष्ट आहे. अभिनंदन असेल साहिल. मनसे रायगड चषक स्पोर्ट्स सायकलचा मानकरी ठरलाय. नशीबवान प्रेक्षक आमचा ठरलाय तो साहिल लोंगले. अभिनंदन असेल. हे दरवर्षी प्रेक्षकांसाठी आम्ही काही ना काहीतरी घेऊन येतो. बाई घेऊन येतात आणि या स्पोर्ट्स सायकलचा मानकरी ठरलाय तो साहिल लोंगले. डिझर्व करतो तो खरं तर ही सायकल. इतका चांगला परफॉर्मन्स, तालुक्याला विजय करून दिलाय तर क्या बात आहे. चले आपण जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा षटक क्रमांक 2. आता आतिश भांडे आलेत.
पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टंप्स आले होते. सरळ चेंडू ड्राईव्ह केला लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल ची धावफलकावर जोडली जाते आणि सिंगलच्या सहाय्यानं 10 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 0 विकेट्स. 10 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचले. नुकतीच वाडा क्रीडा नगरीमध्ये झालेली जी स्पर्धा आहे 1 लाखाची, ते निश्चितच रनरअप ठरणारे गोठेकर बीकर पुन्हा एकदा या क्रीडांगणावरती रायगडाच्या भूमीमध्ये. इथे पहा बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केला. बॉल चला बॅकफुट पॉइंट मध्ये. स्वतः अगदी अदबीनं एक सिंगल आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे आदरणीय नरेशजी पाटील आणि सन्माननीय भरतजी भागीत यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज माझ्या समालोचनाकरता आपण दिलं. मी निश्चितच आपला आभारी असेल. आणि जेव्हा मी कर्जतमध्ये स्टार्ट केलं ना, माझ्या समालोचनाकरता पहिलं पारितोषिक देखील नरेशजी पाटील यांनीच दिलं होतं. आणि आता देखील ते पारितोषिक आदरणीय नरेशजी पाटील आणि भागीत साहेबांनी दिलंय. त्यांचे मनापासून आभार. इथे पहा फटका फसला. कमी इम्प्रोव्हायझेशन. चेंडू हवेत आहे आणि पहा चेंडू केलाय धरणीला दान. कॅच ड्रॉप्ड. इतका साधा सोपा झेल इतक्या मोठ्या बलाढ्य खेळाडूंकडनं सुटणं कदाचित हे धोक्याचे संकेत असतील. कारण माहुलगाव संघ हा इतका सोपा संघ नाहीये. हे मिळालेलं जीवदान कदाचित आपण आता पाहतो कल्पेश माहुलकर आणि त्याचा साथीदार महेश मांडवकर या दोन्ही खेळाडूंनी जर त्यांची विस्फोटकता दाखवायला सुरुवात केली तर मग गोठेकर बी साठी देखील आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकेल. आतिश भांडेच्या षटकातील 3 चेंडूंचं सत्र संपलंय. उर्वरित 3 चेंडू शेष आहेत. इथे गोलंदाज तयार आहे. आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आतिश भांडे पुन्हा एकदा अपोजिट एंड कडनं निघालाय. इथे पहा पहिला बीमर बन नोटिफिकेशन आलंय पंचांकडनं. नो बॉलचा इशारा. ऑन अ नेक्स्ट डिलिव्हरी इट इज अ फ्री हिट. फ्री हिटची मोठी नामी संधी असणार आहे. स्ट्रायकर एंडवर आपण महेश मांडवकरला पाहतोय. ज्या खेळाडूच्या नावे कर्जत तालुक्याची जी भूमी म्हटल्यानंतर या खेळाडूच्या नावे अनेक मी तर म्हणेन की सुबत्ता आहेत किंवा नशीब त्याच्या बाजूने सातत्यानं कौल देत आलेत. या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 45 धावा त्याच्या विस्फोटक इनिंगनं त्यानं दाखवल्या. आणि आता जो सामना आहे तो खरं तर क्वालिफायर मध्ये दाखल होण्याकरता अत्यंत महत्वाचा असा असणारा सामना क्रीडांगणावरती सुरू आहे. फ्री हिटची संधी आहे. फटका पहा एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन बॅकअप दिलं गेलं. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जे प्रोटेक्शन होतं त्यांच्याच मार्फत एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा. या स्पर्धेचा आनंद घेत असताना या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय सन्माननीय जितूबाई पाटील. खरं तर मेहनत आहे. इतका सगळा डोलारा ज्यावेळी उभा करायचा असतो ना, म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो एखादं आपलं वैयक्तिक कुटुंबातलं लग्न जेव्हा असतं ना, एक वर्षभर त्याची सगळी तालीम सजवली जाते. ही स्पर्धा म्हणजे तर फार मोठं हे हा सोहळा आहे. आणि त्याकरता जी मेहनत आहे खरं तर या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार यांची निश्चितच त्यांना सलाम. इथे पहा बॅक टू द बॉलर खेळण्याचा मानस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोखलाय अक्षरशः चेंडूला. डॉट बॉलची उद्घोषणा. कल्पेश माहुलकर मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत आहे. केडीके कडक या टोपण नावानं हा खेळाडू ओळखला जातो. विस्फोटकतेकरता स्वतःच्या प्रसिद्ध अष्टपैलू नेतृत्व आहे. क्षमता या खेळाडूमध्ये कपॅबिलिटीज त्यांना देखील कित्येकदा मग महाराष्ट्रातील अनेक किंवा महाराष्ट्राबाहेरील देखील अनेक स्पर्धा या खेळाडूनं गाजवल्यात. आता गरज आहे खरं तर माहुलगाव या संघाकरता लढण्याची. फटका पहा. इम्प्रोव्हायझेशन कमी. चेंडू हवेत आहे. मिसटायमिंग स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपत असताना सफलता मिळते आतिश भांडेला आणि परतावं लागतंय कल्पेश माहुलकर या खेळाडूला. विकेटचं पतन. 2 धावा करून परतलाय माघारी. बॅक टू द डगआउट. मिस्टर कल्पेश माहुलकर हॅज टू डिपार्ट. आतिश भांडे मात्र सांगतोय स्वप्नांच्या दिशेनं धावलो मी. पुन्हा मजवरी आघात झाला. जिंकल्याशिवाय थांबणार नाही मी. आज नियतीशी संवाद झाला. इथे
आतिश भांडे संघर्ष योद्ध्याचं नाव आहे. गोटेगर बी ज्या वेळी इतिहास रचतो त्यावेळी या खेळाडूची महत्त्वपूर्ण भूमिका ठरते. खरं तर मी आधी देखील उल्लेख केला की केंद्रीय मंत्री चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी गणेश ढिंगोरे इतके सगळे साधे खेळाडू आहेत ना की सगळे डाऊन टू अर्थ. म्हणजे इतका मोठा किताब जिंकलाय, इतक्या मोठ्या स्पर्धा गाजवल्यात, तरी देखील या सगळ्या खेळाडूंकडे तुम्ही जर पाहिलं शहापूर क्रीडा नगरीतनं ते इथवर दाखल झालेत. आणि शहापूर क्रिकेटचं नाव जेव्हा जेव्हा येतं ना तेव्हा यंदाच्या हंगामामध्ये द बेस्ट ऑफ बोरशेती म्हणजे बोरशेती संघ असेल किंवा मग गोठेकर बी संघ असेल, स्वतःचं नाव आहे ना जाज्वल्यपूर्ण त्यांनी गाजवलंय. इथे निश्चितच आपण पाहतो. चला स्पीडअप करा. गोटेगर बी संघ तुमच्याकरता विशेष सूचना, एम्पायर गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग नाव. कुठल्या प्रकारची सवलत वेळेच्या संदर्भात देऊ नका अजिबात, कारण आज आपल्याला मेगा ग्रँड फिनाले ही रजनी क्रिकेटमध्येच खेळवायची आहे, याची देखील नोंद घ्या. तिसरं षटक मनीष आलेत. मनीष लहाने षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्पाचा बॉल पॉकेटचा वापर करतोय मनीष लहाने. पहिलाच बॉल फेकला इथे डॉट. 14 या धावसंख्येवर स्थिर स्थावर अवस्थेत असलेली धावफलकाची अवस्था अजूनही कायम आहे. कल्पेश माहुलकर बाद झालाय, एका विकेटचं पतन झालंय. महेश मांडवकर आणि सुनील माहुलकर क्रीडांगणावरती मात्र माहुलगावच्या अस्तित्वाकरता लढतायत. दोन्ही खेळाडू ताकदवर आहेत, परंतु वेळ पाहून खेळ करावा लागणार आहे. गोलंदाज तयार, आपटून टाकलाय, पूल करायचा होता, फटका इथे मात्र मिस टायमिंग. बॉल चालला बॅकवर्ड झोनच्या दिशेनं. लेग स्लिप आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध चेंडू स्थिरावला. इथे पहा धावचीची संधी निर्माण झाली आणि परतावा लागणार आहे. आणखीन एक धक्का टीम माहुलगाव संघाला. फलंदाज बाद मिस्टर सुनील माहुलकर बॅक टू द पॅव्हलियन. क्रीडा विश्वातील फार मोठं नाव महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पॅकिंगशिपच्या बाबतीत बनलंय. श्री 11 या नावानं नेहमीच पुरस्कृत केले जाणारे संघ जे आपण पाहतो, आदरणीय नरेंद्रजी गोमारे म्हणजे यावेळी तालुका हाफचा ज्यावेळी आपण लॉट पाहिला केंद्रीय मंत्री चषकामध्ये, त्यावेळी कर्जत तालुक्याचं प्रमोशन आणि तदनंतर चांदई संघाचं प्रमोशन देखील त्यांच्याच माध्यमातून तिथे आपल्याला पुरस्कृत होताना दिसलं. स्पर्धा कुठली असू द्यात, महाराष्ट्रातील नामांकित मोठ्यात मोठी स्पर्धा असू द्यात, तिथे श्री 11 हा संघ जेव्हा जेव्हा खेळताना दिसेल त्याचे पुरस्कर्ते आदरणीय नरेंद्रजी गोमारे साहेब असतील आणि त्यांचं आगमन झालंय. मी विनंती करतो या आपण मुख्य क्रीडा मंचावर. फटका पहा, टिपिकल कॉपीबुक स्टाईल क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा टेक्निकल ड्राईव्ह. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधोमध एक सिंगल ची धावफलकावर जोडली जाते. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 ऑन स्कोर कार्ड. 3 चेंडूंचं सत्र संपलंय. क्लायमेटिक कंडिशन्स आहेत ना पूर्ण थंड आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं ना आमच्या मनगडात रग आहे. या कंडिशनला जो षटकार ठोकेल ना तो खरा फलंदाज. कारण मी बऱ्याचदा म्हणतो की जेव्हा थंडीचा हंगाम सुरू असतो त्यावेळी संध्याकाळी 5:30-6 नंतर जो षटकार ठोकतो तो खरा प्युअर क्वालिटी बॅटर. आणि या क्लायमेटिक कंडिशनमध्ये रजनी क्रिकेटमध्ये जो षटकार ठोकतो तो खरा क्वालिटी बॅटर. इथे मात्र ते काम करेल का? फटका पहा, फसलाय, चेंडू हवेत आहे, वेगानं आलेत, कॉलिंग नव्हती, दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ नव्हता आणि ते कोऑर्डिनेशन इथे मात्र दिसलं नाही. तो जो काही सुसंवादपणा होता तो इथे क्रीडांगणावरती दिसला नाही. त्याचा फटका इथे जरूर बसेल. गोठेगर बी संघाच्या क्षेत्ररक्षणावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. मला वाटतं 2 ते 3 झेल त्यांनी दरडीला दान केलेत आणि कदाचित त्या फलंदाजांना त्यांची विस्फोटकता किंवा त्यानंतर आलेल्या संधीचं सोनं करता आलं नाही म्हणून सुदैवानं ते बचावलेत. इथे चेंडूंचा खेळ संपलाय. 4 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. हलक्या हातानं सॉफ्टहँडचा वापर करत असताना सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन इथे मात्र फलंदाज करतोय. इथे पहा, शिताफीनं, अगदी शिताफीनं 2 धावा वेगानं कंप्लीट केल्यात. असं आपण म्हणतो की
प्रत्येक लढाई ही तलवारीच्या टोकावर नव्हे तर ती कधी कधी बुद्धीच्या बळावर देखील लढावी लागते आणि मग आम्ही म्हणतो की हजारो तलवारीचं युद्ध देखील एका वाघनखाच्या बळावर लढलं जाऊ शकतं, परंतु त्याकरता नेतृत्व श्रेष्ठ लागतं. कदाचित ते लीडिंग घेण्याची गरज आहे. आता टीम गोठेगर बी संघाच्या विपक्षामध्ये माहुलगाव या संघाला एक फायटिंग टायटल जर उभी करायची असेल तर एकाला नेतृत्व स्वीकारावं लागेल आणि लीड करत असता आपल्या संघाला एका योग्य स्थानी त्यांना पोहोचवावं लागेल. चेंडूंचं सत्र इथे मात्र संपलंय. गोलंदाज मनीष आतापर्यंत 5 चेंडू यशस्वी मात्र संपुष्टात. गोलंदाज तयार. फटका पहा, बॅट अक्षरशः प्रॉपर कनेक्शन. बॉल चाललाय रणसंघर्षाचा शंखनाद करत लॉंग ऑफला मानवंदना देत असताना ठोकलाय. अत्यंत विस्फोटक फटका. षटकार. जितूभाई पाटील यांच्यावरचं गीत आपण ऐकत होतो. अजयजी गायकवाड यांनी डीजे पम्या आणि अजय गायकवाड यांनी आपल्या सुमधुर संगीताच्या कलेनं बनवलेलं हे गाणं. आपण म्हणतो ना की मोठा माणूस तोच असतो की आपल्यापाशी येणाऱ्या थोरा मोठ्यांना प्रत्येकाला सन्मान देण्याचं काम जो माणूस करतो तोच खरा मोठा आणि श्रेष्ठ माणूस. आणि खरं तर आदरणीय जितूभाई पाटील हे काम आदबीनं करत आलेत. कोणी असू द्यात, अगदी कुठल्याही क्षेत्रातला असू द्यात, आपल्याकडे येणाऱ्याचा प्रत्येकाला मान सन्मान देण्याचा त्यांचा जो एक माणुसकीचा जो गुणधर्म आहे अत्यंत दर्जेदार. आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा या क्रीडांगणावरती साकार होत असताना तुम्ही पाहत आहात मनसे रायगड चषक 2024चा हा चित्त थरारक प्रवास. यानंतर आजच्या दिवसातली क्वालिफायरची लढत ज्यामध्ये वडवली बी संघ तर हजर आहे. इथे पहा प्रॉपर शॉट, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. शेवटच्या क्षणी झडप घातली बॉलवर. प्रेझन्स ऑफ माइंडचा वापर करत असताना एक सिंगल पहा, जिथे खरं तर असं क्षणार्धा करता वाटलं की 4 मिळतायत की काय, तिथे फक्त एकच धाव खर्च केली आहे. ही ताकद आहे कदाचित क्षेत्ररक्षणाची. कमबॅक करतोय क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत टीम गोटेगर बी. इथे मात्र एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 27 वर. आदरणीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांची आठवण आपल्याला सुरुवातीला झाली आणि निश्चितच नातं किती जवळचं होतं आदरणीय राजसाहेबांचं आणि दिगे साहेबांचं. फटका पहा, टेम्परामेंटल स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड पाठवलाय. सरळ बॉल चाललाय आशाणेकरांच्या भेटीला. 6 धावा. षटकार. षटक आहे. हाडामारीच्या षटकाला सुरुवात झाली आहे. ओमकारच्या विरोधात हे आक्रमण चढवलं गेलं. षटकाच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 33. आणखीन एक धमाका. हेलिकॉप्टर उडवलाय जो लँड होईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार आणखीन एक मोठा धमाका. महेश मांडावकर मात्र इथून ठोकतोय बॅक टू बॅक दुसरा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, बस हौसलों से उडान होती है. इथे हौसले बुलंद केलेत. चेंज ऑफ पेस, गतीचा काटा बदललाय बॉलचा अक्षरशः. डॉट बॉलचं उद्घोषणा इथून मात्र होईल. डॉट बॉलच्या माध्यमातून स्थिर स्थावर असलेलं हे धावफलक 39 या आकड्यावर. म्हणजे अक्षरशः स्वतःचा मार्ग सोडून बाजूला गेलेली माहुलकरांची जी गाडी होती तिला ऑन ट्रॅक आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महेश मांडावकर या फलंदाजानं केलं. आणि या आधीच्या सामन्यामध्ये देखील त्यानं 17 बॉलमध्ये ठोकल्या होत्या 45. आता या मॅच मध्ये अगदी तीच अनुभूती. इथे पहा, फटका प्रॉपर कनेक्ट केलाय. इथे फलंदाज करतोय मनगटाचा वापर. चेंडू करेल हवाई सफर. बॉल चालला 6 धावांसाठी. षटकार. 17 चेंडूंमध्ये महेश मांडावकर आता खेळतोय 39 या धावसंख्येवर आणि टीमची टोटल 45-45.
संकट मोचकासारखा धावून आलाय माहुलकरांच्या हाकेला हा फलंदाज. आणि स्वतःची ओळख आहे ना, जग आहे ना नेहमी हिमतीलाच किंमत देतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो जोखीम पत्करतो ना तोच यशस्वी होतो. आणि बऱ्याचदा आपण म्हणतो की ज्याच्यात हिंमत नाही ना त्याला किंमतच नाही, परंतु इथे हिंमत दाखवली महेश मांडवकरनं आणि खऱ्या अर्थानं का बॅटिंग केली आहे. विस्फोटक फलंदाजी, तुफान फटकेबाजी, मैदानाच्या चहू बाजूनं त्यानं मात्र स्ट्रोक्स इथे कन्वर्ट केलेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 45 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. शेवटचा आणि अंतिम बॉल. इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागणार आहे. पंच दर्शवतायत व्हाईट बॉलचा सिग्नल. इथे मात्र इशारा येत असताना संघाची टोटल पोहोचली आहे ती 46 रन्स ऑन स्कोर कार्ड. या स्पर्धेचा आनंद घेत असताना खरं तर कट्टर क्रिकेटचे चाहते आणि सर्व क्रीडा शौकीन. फटका पहा, टेम्परामेंटल स्ट्रोक, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध. इथे चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदरणीय सौभाग्यवती शर्मिला ठाकरे मॅडमच्या फ्लेक्सला मानवंदना देणारा इथे ठोकलाय चौकार. आणि याच चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 50 या आकड्यावर. विजयाकरता 51 धावसंख्येची गरज. गोटेगर बी संघ ज्यावेळी या 51 धावसंख्येचा पाठलाग करेल त्यावेळी आपण पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये जॉईन जरूर होऊ. परंतु तुर्तास काय बॅटिंग केली आहे महेश मांडावकरनं. त्याच्या बॅटमधनं 43 धावांची बहरदार इनिंग. त्यानं पहिल्या मॅच मध्ये देखील ठोकल्या होत्या 45, या मॅच मध्ये 43 ठोकल्यात. त्यामुळे हा खेळाडू भरपूर मोठं योगदान देतोय आपल्या संघाकरता, हे निश्चित आहे. आणि सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहतायत नवाब मंडप डेकोरेटर्सनं साकार केलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे रायगड चषकाची मुख्य क्रीडा मंचाची प्रतिकृती. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं सर्व आमचे जे मान्यवर आहेत, तदनंतर आमचे 1984 चे सगळे जे आमचे माजी आजी खेळाडू, त्यांना या स्पर्धेचा आनंद घेत असताना तुम्ही पाहतायत. चला विनंती आहे, माहुलगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण लगेचच सजवून घ्यायचं आहे. आणि गोटेगर बी संघ आपले 2 बॅटर्स, एक मुंबई उपनगरातील तर एक शहापूर तालुक्यातील संघ क्रीडांगणावरती आपलं नशीब आजमावताना 51 धावसंख्येची गरज आहे. परंतु याआधी आतिश भांडेने केलेली फलंदाजी आपल्याला विसरून चालणार नाही. कारण स्वतःच्या फलंदाजीची ओळख ज्यानं आपल्या कौशल्यातून निर्माण केली आहे तेच गोटेगर बी देखील सज्ज आहेत याच 51 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता. चला बॅट्समन बी फास्ट. लगेचच आपले 2 धुरंदर क्रीडांगणावरती पाठवायचे आहेत. गोटेगर बी संघाचे दोन्ही खेळाडू, दोन्ही शिलेदार क्रीडांगणाच्या दिशेने रवाना होत असताना आणि नुकतंच वाडा नगरीतील एक भली मोठी स्पर्धा, म्हणजे खरं तर ओपन क्रिकेटच्या विरोधात त्यांना अपयश आलं, परंतु त्या गातेसच्या मैदानात देखील 1 लाख रुपयाची मेगा ग्रँड फायनल खेळण्याचा मान या गोटेगर बी संघाला मिळाला, जरूर मिळाला. तोच संघ क्रीडांगणावरती दाखल होतोय माहुलगाव या संघाच्या विरोधात. आणि असं म्हणतात की जेव्हा जेव्हा माहुलगाव कर्जतमध्ये आली तेव्हा त्यांनी इतिहास रचलाय. त्यामुळे आता काय घडणार, मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं रचनात्मक क्रिकेट घडेल हे खरं तर येणारी वेळच इथे मात्र ठरवेल. 51 धावसंख्येची गरज आहे. गणेश डिंगोरे मिस्टर धोनी आणि त्याचा साथीदार जयंत डिंगोरे क्रीडांगणावरती. डिंगोरे ब्रदर्स मात्र इथे दाखल झालेत. केंद्रीय मंत्री चषकातील मॅन ऑफ द सिरीज, द बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे I10 पहिला शहापूर तालुक्यातला हा खेळाडू ठरला की ज्याच्या नावे पहिली 4 व्हीलर जाण्याचा मानस या खेळाडूने तो मान, तो बहुमान इथे मात्र मिळवला. परंतु या मॅच मध्ये इथे देखील आपण पाहतो की मॅन ऑफ द सिरीज करता पॅशन प्लस बाईक आहे. निश्चितच त्या रेसमध्ये हा खेळाडू किंवा कोणते खेळाडू असतील हे खरं तर पारदर्शक आहे की जो जास्त पॉइंट्स रन्स बनवेल, ज्याचे गुणांकन जास्त असतील त्याला आपण ते पारितोषिक त्याच्या नावे जाईल. वळतोय मॅचच्या दिशेनं कल्पेश माहुलकर. पहिलं षटक हाताळण्याकरता आलाय. स्ट्रायकर एंडवर फलंदाज गणेश डिंगोरे मिस्टर धोनी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर ज्यावेळी तुम्ही इंस्टाग्राम बघाल आणि या खेळाडूची फॅन फॉलोईंग जर तुम्ही पाहिली
तर सोशल मीडियावर एक वेगळी उंची प्रस्थापित केलेला हा गणेश डिंगोरे सध्या क्रीडांगणावरती आहे. वेगळी शैली आहे, स्वतःच्या वेगळ्या कौशल्याकरता तो जाणला गेलाय. परंतु कल्पेश माहुलकर कडक, तो देखील तितकाच तरबेज आणि अनुभवानं संपन्न असणारा जिगरबाज खेळाडू. पहिला बॉल गणेश डिंगोरेच्या विरोधात स्लॉक स्वीप करायचा होता, जो खरं तर ट्रेडमार्क आहे गणेश डिंगोरेचा. आणि त्या पहिल्याच बॉलला इथे मात्र डॉट फेकला. मी याआधीच उद्घोषणा केली की कल्पेश माहुलकर अनुभवानं संपन्न असणारा खेळाडू आहे. कारण ये खिलाडी घाट घाट का पाणी पिया हुआ खिलाडी आहे, एवढंच मात्र सांगेन. अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटमधले कल्पेश माहुलकरने अगदी जवळून पाहिलेत. गणेश डिंगोरेच्या विरोधात त्याचा संघर्ष सुरू आहे. पहा लेग ब्रेक प्रॉपर, अगदी प्रॉपर लाईन ऑफ ऍक्शन. इथे मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणावरती स्वतःचं कौशल्य दाखवतोय. क्विक लेग ब्रेक त्यानं मात्र. आणि आदरणीय जितूभाई पाटील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. टेक्निकली रिव्ह्यू घेतला गेला बॅटिंग करणाऱ्या संघाकडनं विशेषतः डिंगोरे आणि विशेषतः डिंगोरे ब्रदर्स कडनं. तर आपण तिसऱ्या पंचांना इथे मात्र आपण आपल्या ऑफिशियल रूम मध्ये निश्चितच इथे आमंत्रित करतोय. एक्कावन्न या धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. कल्पेश माहुलकर फॅन क्लब टीम सध्या क्रीडांगणावरती माहुलगाव तेच लक्ष डिफेंड करत असताना, आणि त्या विपक्षामध्ये गणेश डिंगोरे फॅन क्लब टीम गोटेगर बी. या इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्याच्या भात्यातला सर्वोत्कृष्ट चेंडू खरं तर कल्पेश माहुलकरनं फेकला होता. ऑन द रायझिंग ऍक्शन जर तुम्ही पाहाल, बॅटच्या अगदी जवळून गेलाय बॉल आणि तदनंतर चेंडूनं फ्लाईट प्रस्थापित केली. त्यामुळे इथे कल्पेश माहुलकरच्या भात्यात हे डिसिजन जाईल. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुलटॉस, बॅटची एज, चेंडू आदळला पायावर आणि फ्लाइंग स्लिपचा खेळाडू ज्या वेगानं सरसावलाय. इथे आणखीन एक डॉट बॉल. हार मानेल तर तो कल्पेश माहुलकर कसला, कारण कल्पेश माहुलकरला मी 2012ला पहिल्यांदा पाहिलं वाडा क्रीडानगरीवरतीच. काय ताकदवान खेळाडू म्हणून, कारण सातत्यानं या खेळाडूनं व्यावसायिक क्रिकेट देखील भरपूर खेळलाय. इथे गोलंदाज तयार. इथे पहा गणेश डिंगोरेचा पेटंट मार्क. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे हिट विकेट. येस, फ्लेक्सला आदरणीय सौभाग्यवती शर्मिला राज ठाकरे मॅडमच्या फ्लेक्सला चेंडूनं धडक दिली. त्याकरता आपण त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज तर देतोय. हिट विकेटचं पतन झालंय, कारण पॉपिंग क्रीजच्या खोलात जाऊन खेळणं कधी कधी फलंदाजाला धोक्याची स्थिती निर्माण करून देणारं ठरतं. कदाचित तीच परिस्थिती इथे देखील उद्भवली. आणि गणेश डिंगोरे पहा, हेच क्रिकेट आहे बाई. आपण बऱ्याचदा पाहिलं ना, हे क्रिकेट आहे ना, बऱ्याच जणांना रडवून देखील जातं, बऱ्याच जणांना हरवून देखील जातं आणि बऱ्याच जणांना जिंकून देखील जातं. इथे आपण ऍक्शन, येस, आमचा मुख्य कॉम्बॉक्सला इथे काबीज करत असताना कॅमेरामन आपल्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहतायत. सर्व आमची टीम इथे मात्र काम करते या क्रीडा स्पर्धेकरता. आणि मुख्य या स्पर्धेचे आमचे आयोजक जितूभाई पाटील देखील आमच्या समवेत कॉम्बॉक्समध्ये जॉईन झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. खुलवा टप्प्याचा बॉल. इथे अक्षरशः यष्ट्या वाकवल्यात. आणखीन एक धक्का. मी म्हणालो की ही कर्जतची भूमी जर लकी कोणाकरता असेल तर ती याच माहुलगावकरांकरता आहे. आणि इथे मात्र दांडी अक्षरशः वाकवली आहे. अमित भांडेला परतावं लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन आउट. मिस्टर अमित भांडे हॅज टू डिपार्ट. थँक्यू डीजे. मी एक समोरच आमच्या इनफ्रंट लाईनला जे कॅमेरामन आहेत त्यांना विनंती करतो की आयोजकांकडनं ही विनंती आली आहे की जर पूर्ण आपला क्रीडा मंच आणि पूर्ण कॉम्बॉक्स जर काबीज करता येईल. रॉयल ग्रुप यांच्या वतीनं कल्पेश कडक यांच्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज. मेडन षटका करताय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे.
गोलंदाज तयार. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू, एकही धाव न देणं पसंत केलं कल्पेश माहुलकर. कडक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, ओव्हर द विकेट. आणि पहा निर्धाव षटक, मला वाटतं आजच्या दिवसातलं हे पहिलं मेडन षटक आणि त्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज रॉयल ग्रुप यांच्या वतीनं. हा पहा, हे एकीचं हे बळ आहे. आणि असं म्हणतो ना की एखादा सेनापती जेव्हा लढत असतो ना निर्भीडतेनं, त्यावेळी त्याच्या पाठीशी खंबीर साथ देणारे सगळे मावळे, एक वेगळा आत्मविश्वास. म्हणूनच मी म्हणतो की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल ना, जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण कधीच येणार नाही, तुम्ही तिथे यशस्वीच ठराल. आणि त्याच आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची तत्व आणि विचार घेऊन जर एकमेव व्यक्तिमत्व कोण निघालं असेल तर ते म्हणजेच मराठी हृदय सम्राट, हिंदू अस्मितेचे मानबिंदू आणि हिंदुत्वाला, ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आदरणीय श्रीमान सन्माननीय श्रीयुत राजसाहेब ठाकरे. निश्चितच त्यांच्याच अगदी आपण पाहतो की त्यांच्याच संकल्पनेतून, म्हणजे क्रीडा विश्वात युवा सशक्त झाला पाहिजे, हीच मूलभूत तत्व स्वीकारली जितूबाई पाटील यांनी. आणि मुख्य अगदी या भल्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन. इथे पहा लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. एकंदरीत कॅमेरामॅनला विनंती आहे की मुख्य क्रीडा मंच प्लस कॉम्बॉक्स अशा दोन्ही गोष्टींना आपल्याला षटक संपल्यानंतर, कारण आयोजकांकडनं जी सूचना माझ्यापर्यंत आली ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. इथे एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आत्ता फक्त एका आकड्यावर. याआधी समीर सरांनी उल्लेख केला 1 मे 1960चा. फटका पहा, पाठवलाय लॉंग ऑन मध्ये, फटका फसलाय. या क्लायमेटिक कंडिशन्स मध्ये फटकेबाजी करणं तितकं सोपं नसणार आहे. आतिश भांडे ठरलाय गोल्डन डकचा शिकार पहिल्याच बॉलवर. भोपळा थँक्यू. नवीन बॅटर प्रांगणामध्ये दाखल होतोय मनीष लहाने. आतिश भांडे बाद झाला. या आधीच्या मॅच मध्ये भाई खरं तर विस्फोटक फलंदाजी आतिश भांडेने करून आपल्या संघाला दुसऱ्या फेरीत पोहोचवलं होतं. परंतु क्रिकेट असंच आहे, हा ऊन पावसाचा खेळ आहे. हे कधी हे बदलणारं चित्र आहे आणि तेच चित्र आता बदललंय गोठेकर बी संघाच्या विरोधात. खऱ्या अर्थानं कल्पेश माहुलकरनं कंबर कसायला सुरुवात केली आणि जी रचना करायची होती, त्याला जो पाया भक्कम बनवायचा होता, ते पहिल्या षटकात त्यानं काम केलंय. लेग कटर होता, क्विक लेग ब्रेक इथे मात्र हाताळला होता. थोडंसं थांबून विकेटवर बॉल येतोय, त्या गोष्टीला इथे आत्मपरीक्षित करणं गरजेचं आहे. आता फलंदाजांना देखील आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर महेश मांडावकर. कर्जत क्रीडा नगरीच या महेश मांडावकर करता कदाचित बनली आहे. इथे पहा फटका चांगलाय, पूल केलाय, बॉल चाललाय 2 खेळाडूंच्या गॅप मधून, चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी इथे आलाय चौकार. आणि जे गाणं वाजलं, खरं तर बाई ज्यावेळी बाबरी पडली ना, फोन आला दिल्लीवरून आणि तो पहिला फोन जर कोणी उचलला असेल ना तर राजसाहेबांनी उचलला. त्यावेळी त्या टेलिकॉमवरून बोलण्यात आलं की जबाबदारी घ्यायला कोण तयार नाही आहे, साहेब असतील तर साहेबांना फोन द्या. मग बाळासाहेबांच्याशी ते संभाषण झालं आणि मग पुढच्या गोष्टी घडल्या. खरं तर फार मोठा इतिहास आहे. इथे पहा लेग स्टिकच्या बाहेर बॉल, अगदी प्रॉपर लाईन ऑफ ॲक्शननं गोलंदाजी होतीये. सुंदर गोलंदाजी. असं म्हणतात की एकानं योग्य टप्प्यावर गोलंदाजी करायला सुरुवात केली ना की मग तिथून सर्व काही सुनिश्चित व्हायला. पहा पुन्हा एकदा लेग ब्रेक, परंतु उजव्या एसटीच्या डाव्या एसटीच्या भरपूर बाहेर चेंडू आहे, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल. संघाची टोटल पोहोचली आहे 6 रन्स ऑन बोर्ड, 6 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 जे सध्या प्रगतीपथावर आहे. प्रॉपर कनेक्ट केलाय बॉल, उशिरानं का होईना परंतु फटके येत आहेत. गोटेगर बी मात्र थांबायचं नाव घेतील तर ते देखील गोटेगर बी संघ कसले. इथे मात्र चौकार आलाय आणि चौकाराच्या सहाय्यानं टीम 10 या अंकावर 10
मराठी माणसाच्या न्याय हक्का करता आणि बाई खरं तर यंदाच्या वर्षातलं आदरणीय राजसाहेबांकरता सगळ्यात बेस्ट गिफ्ट काय असेल तर ज्यावेळी 22 जानेवारीला आपण पाहिलं राम मंदिराचा लोकार्पण सोहळा जसा म्हणजे पूजनाचा सोहळा जसा संपन्न झाला ना कट्टर मित्र कसा असावा म्हणजे आपण म्हणतो की दुःख आडवायला उंबऱ्यासारखा मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा आदरणीय बाळा नांदगावकर साहेब चढ उतार अनेक आले हो परंतु मित्राची साथ कधी सोडली नाही म्हणजे आपण म्हणतो की असं म्हणतो ना की गुळ आला की गुळावर मुंगे फार चिपकतात परंतु वाईट काळात जो तुमच्या साथीने उभा राहतो ना तो तुमचा कट्टर मित्र आदरणीय बाळा नांदगावकर साहेबांनी एक वीट राजसाहेबांना भेट दिली कदाचित यंदाच्या वर्षातलं ना ते सर्वोत्कृष्ट गिफ्ट असावं राजसाहेबांकरता आणि इथे पहा आपण पाहतो की गोलंदाजीला अचूक टप्प्यावर सुरुवात होतीये मनीष माहुलकर गोलंदाजी मार्कवर आलाय डॉट बॉलची उद्घोषणा इथून मात्र होतीये संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 10 या आकड्यावर गोलंदाज पुन्हा एकदा तयार लेफ्ट आर्म राऊंड दी स्टंप्स न ज्या वेगानं गोलंदाजी करतोय गोलंदाज अत्यंत निष्णात गोलंदाजी होतीये सुनिश्चित टप्प्यावर गोलंदाजी होते अचूक टप्पा हेरला गेला थोडेसे स्ट्रगल करतायत गोटेगर बी संघ परंतु स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स हा डार्विनचा नियम आहे अस्तित्वाकरता तुम्हाला झगडावंच लागेल आणि हे काम इथे मात्र आता आपटून टाकलाय आणि त्या बॉलवर प्रतिहल्ला चढवलाय बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर या मुख्य समालोचन कक्षाला मानवंदना देणारा ठोकलाय अत्यंत विस्फोटक स्ट्रोक षटकार नऊ चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे यानंतर वडवली बी संघाचा कॅप्टन आपण ऑफिशियली रिपोर्टिंग करायची आहे बॅटकट इन्व्हॉल्वमेंट आहे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता इथे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळपट्टीच्या अगदी लगत समांतर रेषेमधून एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाते सिंगलच्या सहाय्यानं 17 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात विजयाकरता अजूनही 34 धावसंख्येची गरज आहे शेवटचे 8 चेंडू आणि 34 धावा काही घडू शकतं क्रिकेटमध्ये फक्त स्वतःच्या मनगटावर विश्वास पाहिजे इथे पहा गोलंदाजच हवी ठरतात कारण आव्हानात्मक परिस्थिती आता निर्माण झाली आहे लेग बायचा सिग्नल पंचांमार्फत 5 चेंडूंचं सत्र संपलंय संघाची टोटल पोहोचली 18 रन्स ऑन स्कोर कार्ड 26 धावा 34 धावा माफ करा 34 नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन रिमेनिंग 7 बॉल 7 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे पहिलं षटक जे फेकलं ना कल्पेश माहुलकरनं तिथंच बऱ्याचसा मॅचला खुलं करण्याचं काम इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन चेक करावे लागेल पंच दर्शवतायत व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय एक्स्ट्रा धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत आणि 19 हा आकडा धावफलकावर आलाय 19 रन्स ऑन बोर्ड शेवटचे 7 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे लोअर फुलटॉस होता एक्स्ट्रा कव्हर एनफिल्डला क्लिअर करत असताना त्याचा पाठलाग देखील यशस्वी झाला मी याआधी देखील उल्लेख केला की या क्लायमेटिक कंडिशन्स मध्ये फलंदाजी करणं इतकं सोपं नाहीये कदाचित तीच आव्हानात्मक परिस्थिती इथे उभी झाली आहे गोटेगर बी साठी आणि हाच बलाढ्य गोटेगर बी संघ आता मात्र संघर्ष करतोय संघाची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली 21 विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे 6 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे 5 षटकार इथून मात्र गरजेचे ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष जितूबाई पाटील आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईन होतात तदनंतर मुख्य क्रीडा मंच देखील आपण पाहतोय आपल्या ऑन स्क्रीन आमची 1984 चे सगळे आयोजन करते कमिटी आणि मेहनत आहे प्रत्येकाची निकेश राऊत असतील त्यांचे साथीदार खरं तर ओमकार तुपे असतील तदनंतर अक्षय राऊत असतील आणि भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीची मेहनत आहे हा सगळा डोलारा उभा करण्यामध्ये आपण खरं तर याआधी देखील उल्लेख केला की जेव्हा एखाद्या घरात लग्न ठरतं ना पूर्ण वर्षभर त्याची सजावट किंवा मेहनत प्रत्येक जण त्यामध्ये काम करत असतो परंतु इथे आपला एक संघ आणि इतका मोठा डोलारा म्हणजे हा खरं तर एक सामाजिक उपक्रम आहे क्रीडा क्षेत्रातील आणि हे सगळं राबवत असताना दिवस रात्रीची अथक मेहनत सगळ्या टीम मॅनेज करणं तिथे लागणारे अंपायर्स कॉमेंटेटर्स कोणत्या दिवशी कोण काम करणार आहे प्रशस्त लाईटची व्यवस्था मंडप डेकोरेशन सगळ्या मैदानाचा प्रश्न या सगळ्या गोष्टींची जी तालीम आहे ना ती सजवत असताना ते बोलण्या इतकं सोपं नाहीये गोलंदाज तयार
ऑफ कटर होता, प्रॉपर एक्झिक्युशन प्रॉपर होतं. दोन खेळाडूंच्या गॅपमध्ये बॉल आहे, पॉईंटचा खेळाडू तिथवर पोहोचला, एक सिंगल. आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन बोर्ड, 5 चेंडू आणि आता 29 ची गरज आहे. अगदी अंतिम टप्प्यात जाता जाता गोटेगरकर निश्चितच इथे लढा देणं फार अपेक्षित आहे. गोलंदाज तयार, परंतु गोटेगर बी करता सुरेश भटांच्या काही ओळी मी जरूर सांगेन. भाई विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा उद्या नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी. कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. मला लढायचंच आहे, हे गोटेगर बी हा संघ देखील सांगतोय. परंतु सध्या परिस्थितीनं ते त्रस्त आहेत. हा फटका पहा, स्टेप आउट होऊन लॉंग ऑन मध्ये पाठवलाय. समोर प्रोटेक्शन आहे, क्लायमॅटिक कंडिशन समोर हतबल आहेत गोटेगर बी संघ. आणि कदाचित त्याच परिस्थितीचा फायदा उचललाय माहुलगाव संघानं. इथे मात्र जयंत डिंगोरे देखील परतलाय. त्याच्या वैयक्तिक 10 धावा, शेवटच्या 3 चेंडूंचं सत्र इथे शेष आहे. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. हे जीवनाचं जे सामर्थ्य शिकवणारा खेळ आहे. म्हणजे कधी कधी भाई जीवनात असा बॅड पॅच येतो ना, आपण नैराश्यामध्ये जातो. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे ना, क्रिकेटमध्ये देखील तुम्ही पहा अनेक सितारे येतील, चमकदार कामगिरी करतील, त्यांचा एक गोल्डन टाइम सुरू होतो, परत बॅड पॅच येतो, परत त्यांचा गोल्डन टाइम. म्हणजे हा जो ऊन पावसाचा खेळ आहे ना, त्याला सामर्थ्य देण्याचं काम आहे ना, हे क्रिकेट करतं. जीवनाचं सारस्वत भूमिका शिकवण्याचं काम देखील आपल्याला क्रिकेटनं बऱ्याचदा कित्येकदा सामर्थ्य देण्याचं काम क्रिकेट करतंय. इथे डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. शेवटच्या उर्वरित औपचारिकता आता शिल्लक आहे. गोलंदाज तयार, जितेंद्र पाटील आडव्या बॅटनं प्रहार केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये अवघड आहे सर्व काही. इथे आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. सिद्धेश भोईर मात्र परतलाय. शेवटची औपचारिकता जी शेष आहे. माहुलगाव संघ या मॅचवर आपली पकड आणि प्रभुत्व निर्माण करतोय आता. कारण मी याआधी देखील उल्लेख केला की काही गोष्टी आहेत, असं म्हणतात ना की तुमच्या मेहनतीवरच जर तुमचा पूर्ण परिकाष्ठेचा विश्वास असताना तर कदाचित 2023चा विश्वचषक भारतामध्ये असता. मेहनतीला तुम्हाला 1% नशिबाची साथ देखील लागते. कारण इतकं डेडिकेशनरी, म्हणजे सगळे सामने आपण जिंकलो होतो. आणि 2000 विश्वचषकाची फायनल 23ची ज्यावेळी आपण पाहिली, आपल्याला म्हणजे अनेक खेळाडूंना नैराश्यातून अगदी मग रडत रडत बाहेर यावं लागलं. का तर नशिबाची साथ शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे नव्हती. कदाचित तेच नशीब आज माहुलगाव संघाकरता हे इथे पहा सामना जिंकलाय. हे कर्जत क्रीडा नगरी माहुलगाव करता फार लकी आहे. इथे मात्र निश्चितच त्यांचं करूयात आपण अभिनंदन. आणि खूप चांगला खेळ दाखवलात शापूरकर, तुम्ही देखील. गोटेगर बी संघ मनापासून कौतुक तुमचं. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की इट्स अ पार्ट ऑफ गेम. हार जीत या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुमचं लढणं फार महत्त्वाचं आहे आणि कदाचित तुम्ही इथे पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला निश्चितच शुभेच्छा आहेत पुढच्या तुमच्या कारकिर्दीकरता. आणि चला, कमलेश पाटील आपला